उद्या 12 तारीख. उद्या आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपतीची शाश्वत कृपा लाभण्यासाठी मोठ्या प्रमाणात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. सर्व व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं. हे व्रत आचरल्याने विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी अशी म्हणायची प्रथा आहे. चला तर बघूया अंगारकी चतुर्थी कशा पद्धतीने आपण साजरी करायची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. अंगारकी संकष्टी चतुर्थी बघा, संकष्टी चतुर्थी दर महिन्यातील कृष्ण पक्षाला येते, ती असते संकष्टी चतुर्थी. आणि जेव्हा संकष्टी चतुर्थी ही कोणत्याही महिन्यातील मंगळवारी जर येत असेल तर त्या संकष्टीला किंवा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारक म्हणजे मंगळ ग्रहाचे एक नाव आहे, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. या दिवशी गणपतीची व मंगळ ग्रहाची विशेष कृपा आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपल्याला विशेष अशा सेवा किंवा गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे आपल्याला घालायचा असतो. बघा, मंगळवारी म्हणजे 12 ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि याचा चंद्रोदय संध्याकाळी 9:17 असणार आहे. त्याच पद्धतीने बघा, अंगारकी संकष्टी करण्याचे फायदे काय हे देखील तुम्हाला समजणं तितकंच महत्वाचं आहे. अंगारकी संकष्टी आपल्याला ज्यावेळेस करायची असते, बघा आता अंगारकी संकष्टी कशासाठी केली जाते? अंगारकी संकष्टीमुळे एखादा व्यक्ती खूप मानसिक परिस्थिती म्हणजे त्याची मानसिक स्थिती स्थिर नाहीये किंवा मानसिक स्थिती त्याची बिघडलेली आहे, खूप डिप्रेशन मध्ये गेलेला आहे, एखादाच विचार करून करून त्याचं पूर्ण मानसिक स्थिती खालावलेली आहे. त्या मानसिक परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्याला अंगारकीचं व्रत, तुम्ही संकष्टीचं व्रत जर केलं तर त्यातून बाहेर पडण्यासाठी देखील गणपती बाप्पा तुम्हाला मदत करतात. गणपती बाप्पा जसे विद्येचे देवता आहेत, बुद्धीचे देवता आहेत, त्याच पद्धतीने गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देखील आहेत. भक्ताच्या आयुष्यातील विघ्न कशा पद्धतीने हरून घ्यायचं, त्यांना संकटातून अडचणीतून बाहेर कसं काढायचं हे गणपती बाप्पा बघत असतात. बघा, त्याच पद्धतीने एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगल दोष असतो. मंगल दोष, मांगलिकपणा म्हणजेच मंगल दोष काढून टाकण्यासाठी किंवा मंगल दोषापासून आपला बचाव होण्यासाठी आपल्याला अंगारकी संकष्टीचं व्रत करायचं असतं. कधी कधी होतं की मंगळामुळे कोणाचा तर घात होत असतो. त्याच पद्धतीने बघा, विवाहामध्ये अडचणी येतात. अशा अडचणींना म्हणजेच बघा, कधी कधी तुमचं लग्न ठरतं आणि अचानक मोडतं किंवा काही कारणाचं तुमचं लग्नच ठरत नसतं. अशा वेळेस देखील तुम्ही गणपती बाप्पाला साकडं घालू शकता व हे व्रत करू शकता. ऋणमुक्ती देखील बघा, आपण किती जरी प्रयत्न केला तर त्या कर्जाच्या डोंगरातून आपली सुटका काही होत नसते. म्हणजे एक खड्डा मुजवायला गेलो की दुसरा खड्डा आपोआप पुढे 1-2 खड्डे तयार असतात आणि आपण जितका त्या खड्ड्यातून वर येण्याचा प्रयत्न करत असतो तितकाच तो खड्डा खोल जात असतो आणि त्यामुळे आपल्या डोक्यावरचं कर्ज इतकं जास्त झालेलं असतं की त्याचा भार आपल्या खांद्यानं पेलवत नसतो. त्यामुळे ऋणमुक्तीसाठी म्हणजेच बघा, लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे व्हावेत. ऋणमुक्ती म्हणजे काय? तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं म्हणजे तुमची अचानक तुम्हाला लॉटरी लागेल किंवा अचानक तुमचं कर्ज माफ होईल असं वगैरे पण नाहीये बरं का. त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात, काबड कष्ट आणि ती स्ट्रगल आणि ती मेहनत देखील आपल्याला घ्यावी लागत असते. त्यामुळे ऋणमुक्तीसाठी तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे, पण त्याचसोबत तुम्हाला कष्टाची देखील जोड द्यायची आहे. कष्टासोबत तुम्हाला या सेवांची जोड द्यायची असते. त्यामुळे तुम्ही नक्कीच अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकता. संतान प्राप्तीसाठी देखील, विवाहामध्ये बाधा येत असतील, नोकरीसाठी किंवा लहान मुलं खूप हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत, उद्धट बोलतात, अभ्यास करत नाही किंवा त्यांचा अभ्यासात मन लागत नाही किंवा वाचलेल्या लक्षात राहत नाही, अशा वेळेस देखील तुम्ही ही सेवा करू शकता, हे व्रत करू शकता. अशा पद्धतीने या अंगारकी संकष्टीचे खूप असे अनमोल असे फायदे आहेत. जो व्यक्ती हे व्रत करून हे फायदे घेतो त्यालाच याचं महत्व माहित आहे. त्यामुळे नक्कीच हे व्रत करायला विसरू नका. चला तर पाहूया छोटीशी पूजा मांडणी किंवा आपल्याच देवघरामध्ये कशा पद्धतीने ही पूजा आपण करू शकतो, गणपती बाप्पांना अभिषेक कशा पद्धतीने घालायचं हे तुम्हाला मी दाखवते. चला तर मग पाहूया. अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या. आता स्टँड नसल्यामुळे मोबाईल हातात पकडलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू, नंतर थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि तुम्हाला एक फूल अर्पण करायचं आहे.
दिव्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। आता ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे, आपल्याला तामणात घ्यायची आहे। तर तामणात सगळ्यात अगोदर तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत। अर्पण केल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे। हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला इथे याच्यावरती ठेवून द्यायची आहे। तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे। आता अभिषेक घालण्यासाठी आपण अशा पद्धतीची गळतीचा देखील वापर करू शकतो, अभिषेक पात्राचा देखील वापर करू शकतो। आता अभिषेक पात्र ठेवल्यानंतर बघा, अशा पद्धतीने ठेवलं की आपल्याला अभिषेक सुरू करायचा आहे। अशा पद्धतीने गळती लावून दिली की अभिषेक सुरू राहतो आणि आपण आपल्या सेवा करायला मोकळे होतो। आता सेवा काय करायची, अभिषेक कशा पद्धतीने करायचा बघा। उद्याच्या दिवशी तुम्हाला अथर्व शीर्ष तुम्हाला 11, 16 किंवा 21 आवर्तने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला अथर्व शीर्ष घ्यायचं आहे। तुम्ही बोला, तुमच्या लहान मुलं हट्टी असतील, अभ्यास करत नसतील किंवा काही कारणास्तव ते खूप चिडचिड करत असतील तर तुम्ही त्यांना अथर्व शीर्ष बोलायला सांगा किंवा तुम्ही स्वतः अथर्व शीर्ष बोला, त्यांना तुमच्या बाजूला बसवा आणि अशा पद्धतीची गळती लावून द्यायची आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक चालू करायचा आहे। म्हणजे काय होतं, गळती ठेवली की आपला अभिषेक होत राहतो आणि आपले वाचन देखील व्यवस्थित होत राहतं। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा अभिषेक पात्र लागणार आहे, गळती लागणार आहे आणि आपल्याला अभिषेक करत राहायचं आहे। अभिषेक पूर्ण झाल्यानंतर या पात्रात जे पाणी पडतं किंवा जे जल जमा झालेलं आहे त्या जलाचं काय करायचं बघा। आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे तुम्ही शिंपडू शकता। त्याच पद्धतीने आपल्या मुलाला तीर्थ म्हणून ते तुम्ही देऊ शकता। एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर त्या व्यक्तीला देखील हे जल तुम्ही प्यायला थोडंसं देऊ शकता। फक्त अक्षता आणि हळदी कुंकू थोड्याशा प्रमाणातच टाका। हळदी कुंकू फक्त नावाला लावल्यावर तुम्ही करा किंवा इथे वरती तुम्ही ताटाला जरी लावलं तरी देखील चालेल। म्हणजे कसं होतं, आपण जे जल घेणार आहे ते पवित्र जल बाहेर येईल, म्हणजे हळदी कुंकू वगैरे त्याच्यामध्ये मिक्स होणार नाही। तुम्ही ताटाला जरी लावलं तरी देखील चालणार आहे। अशा पद्धतीने गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। चला तर तुम्हाला तेही दाखवते की पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे। अभिषेक पात्र काढून घ्यायचं, नंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छता पुसून घ्यायची आहे आणि नंतर त्यांना त्यांच्या जागेवरती स्थानापन्न आपल्याला करायचं आहे। सामान वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचं। ही पूजा आता मी वरतीच दाखवते तुम्हाला देवघरासमोर, कारण बघा आता खाली पूजा मांडणी केली नाही मी, तुम्ही खाली देखील करू शकता किंवा हीच पूजा तुम्ही मंदिरात देखील करू शकता। अशा पद्धतीने अभिषेक वगैरे घालून झालाय की गणपती बाप्पाला ते जिथे विराजमान होते तिथे स्थानापन्न त्यांना केलं तरी देखील चालतं। वस्त्र वगैरे त्याच्यावरती चौरंगावरती एखादं लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यावरती नंतर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करायची आहे। थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि तुम्हाला हळदी कुंकू अक्षतावरती अर्पण करायचं आहे। गणपती बाप्पांना सेंदूर किंवा अष्टगंध गणपती बाप्पांना लावायला विसरायचा नाहीये। गणपती बाप्पांना अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल, दुर्वा, आघाडा तुमच्याकडे जे जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। ज्या गणपती बाप्पांना वस्तू प्रिय आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचं जास्वंदीचं फूल, त्याच पद्धतीने आघाडा व तुम्ही दुर्वा देखील गणपती बाप्पांना, आता दुर्वा मी आणलेला नाही पण दुर्वा देखील गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत, दुर्वा देखील गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करायच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी पूजा करून घ्यायची आहे। नंतर गणपती बाप्पांना गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे व गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य झाल्यानंतर किंवा दूध व साखरेचा नैवेद्य दाखवू शकता। 5 फळं तुम्ही ठेवू शकता किंवा केळी सुद्धा ठेवू शकता। गणपती बाप्पांना फुलं अर्पण करून घेऊया। अशा पद्धतीने गणपती बाप्पांची आपण पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना तुम्ही वस्त्र म्हणून कापसाचे वस्त्र देखील अर्पण करू शकता। त्याच पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा तुम्ही अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पाची कोणकोणती सेवा करायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवून घ्यायचा आहे
आता बघा, तुम्ही गुळ व खोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता. पाण्याचा अगोदर भरीव चौकोन तुम्हाला करून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि तुम्हाला तिथे नंतर गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना तुम्हाला दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. अशा पद्धतीने गणपती बाप्पाला आपल्याला गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य किंवा तुम्ही 5 फळ आणले असतील, केळी आणली असतील, ते सगळं काही दाखवायचं आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. बघा, अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अशा योगावरती येते, ज्या योगावरती म्हणजे मंगळवारच्या योगावरती, आणि मंगळवारचीच येते ती. या दिवशी का सेवा केली जाते? बघा, प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या संकष्टीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, पण मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. आणि या दिवशी मंगल दोषापासून, म्हणजे ज्यांना मंगळ आहे, ज्यांच्या कुंडलीत मंगळ आहे, त्या मंगल दोषापासून, विवाहात कोणत्या अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ही अंगारकी चतुर्थीचं व्रत करायचं आहे. अंगारकी चतुर्थीचं व्रत करत असताना बघा, एका नियमाचं पालन करायचं आहे. ज्यांना अंगारकी चतुर्थीचं हे व्रत करता येणार आहे, म्हणजे ज्यांना चंद्रोदयापर्यंत तुम्हाला उपवास करता येणार आहे, अशाच लोकांनी हे व्रत करावं. कारण कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्याला भूक सहन होत नाही, दिवस मावायला की आपण आपली उपवास सोडून देत असतो. तसं करायचं नाही. चंद्रोदय हा संध्याकाळी 9:17 आहे. 17 मिनिटांनी तुम्हाला 9:17 तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे, चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, चंद्राला ओवाळायचं आहे, चंद्राची पूजा करायची आहे, आणि नंतरच आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. या दिवशी तुम्ही 21 मोदक, 51, 108 मोदक तुमच्या इच्छेने तुम्ही गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. म्हणजे गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य आपण दाखवणारच आहोत, पण यासोबत मोदकांचा नैवेद्य देखील दाखवायला विसरायचं नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही साईडला देखील पूजा मांडणी करू शकता किंवा तुमच्या देवघरातच गणपती बाप्पाची पूजा तुम्ही करू शकता. नक्कीच आपल्या घरात अशा पद्धतीची पूजा करायला अजिबात विसरायची नाहीये. बघा, अंगारकी संकष्टी निमित्त गणपती बाप्पाची अतिशय उच्च कोटीची प्रभावी अशी 120 दिवसांची जी प्रदीप दादांनी सेवा सांगितलेली आहे, ती सेवा देखील आपल्या चॅनेलवरती त्याचा व्हिडिओ देखील अपलोड झालेला आहे. नक्कीच तुम्ही तो पाहिला नसेल तर तो देखील पाहायचा आहे. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि सगळ्या अडचणींवरती जाळीम औषध म्हटलं तर ती सेवा आहे, जी म्हणजे संकट मोचन सेवा प्रदीप दादांनी दिलेली. गणपतीची सेवा, मंगळवारची सेवा, अंगारक योगावरती केली जाणारी सेवा, ती सेवा आपल्या चॅनेलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहायचा आहे. अभिषेक केल्यानंतर अथर्वशीर्ष वगैरे तुमचं बोलून झालं की या दिवशी जितके जास्त होईल तितके जास्त गणपती स्तोत्र, त्याच पद्धतीने गणपतीचे जेवढे मंत्र, म्हणजे बघा, श्री गणेशाय नमः किंवा ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, या मंत्राचा जरी तुम्ही जप केला, 1 माळ केली, 100 किंवा 11 माळी केल्या, तुमच्या इच्छेने दिवसभर जप करत राहायचं आहे व जितकी जास्त होईल तितकी गणपती बाप्पाच्या चरणी आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हे व्रत करायला अजिबात विसरायचं नाहीये. गणपती बाप्पाची सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता तर आहेतच, पण त्याचसोबत विघ्नहर्ता देखील आहेत, आणि विघ्नहर्त्याची सेवा करायला आपल्याला थोडासा, आपल्या जीवनातील थोडासा वेळ काढायला नक्कीच हवा. आवर्जून गणपती बाप्पाची ही अतिशय प्रभावी अशी सेवा, पूजा करायला अजिबात विसरायची नाहीये. तुम्ही अभिषेक करताना जलाने, दुधाने, पंचामृताने, कशानेही करू शकता, तुमच्या इच्छेने आहे. नक्कीच ही सेवा करायला अजिबात विसरायची नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निवृत्त करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.